हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि 5:30 वाजल्यापासून माझा दिवस सुरू होतोय. तर इथे सकाळीच उठलेली आहे मी कारण की डबा वगैरे करायचा आहे आणि सकाळी उठलं ना की बरीचशी कामं इतकी झटपट उरकली जातात ना, तर हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते. तर आज मला बनवायची होती शिमला मिरचीची भाजी आणि आज काय बनवायचं किंवा उद्या काय बनवायचं याचं जे प्लॅनिंग आहे ना, ते आदल्या रात्रीच करून ठेवायचं. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर गडबड होत नाही. तर भाज्यांमध्ये मी बघितलं तर शिमला मिरची होती. तर म्हटलं चला की आज शिमला मिरचीची भाजी मस्तपैकी बेसन पेरून करूया. तर इथे शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली. आता या शिमला मिरचीला मी भरभर अशा पद्धतीने चिरून घेते. तर याचे मधले बी असतात ना, तर ते कसे काढायचे तर ते मी असं दाखवते. तर थोडंसं सुरुवातीचा पार्ट मी असा कट करून घेतला आणि आता हे जे मधलं बीचा जो भाग आहे ना, तो तसाच ठेवायचा आणि मिरची गोल-गोल फिरवत अशा पद्धतीने त्याचा मिरचीचा भाग काढून घ्यायचा आणि बीचा भाग सहजपणे मग तो तसाच सेपरेट निघतो तो. तर मी बऱ्याचदा असं ऐकते, की बऱ्याच महिला आणि गृहिणी असं म्हणत असतात, की मला वेळच मिळत नाही. म्हणजे मॉर्निंग वॉकला जायला वेळ मिळत नाही किंवा एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाही. वेळ न मिळणं याच्या पाठीमागे फक्त एकच कारण आहे ते म्हणजे आपला आळस आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे फावल्या वेळेमध्ये उगाचच आपण जे स्क्रीनिंग करत असतो किंवा सोशल मीडियावरती जो वेळ घालवत असतो ना, तर एकदा का सकाळी-सकाळी जर आपण मोबाईल हातामध्ये घेतला, तर आपल्याला अंदाजच लागत नाही, की आपला वेळ कसा आणि कुठे चाललाय आणि मग नंतर अर्धाचा 1 तास, 1 तासाचा 2 तास असा होत जातो आणि मग आपल्याला समजत नाही, की अरे बापरे! माझी इतकी कामं बाकी आहेत आणि इतका वेळ झाला आणि मग आपली एकच गडबड होते आणि त्या गडबडीमध्ये आपण सगळी जी घरातली कामं असतो ना, घाई गडबडीमध्ये कशीही करायचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून घरात राहून घरातली कामं उरकणे हे फार काही कठीण काम नाहीये. फक्त आणि फक्त इथे गरज आहे वर्क मॅनेजमेंटची म्हणजे तुम्ही कामाचं नियोजन कशा पद्धतीने करता. तर सकाळी उठल्यानंतर मोबाईल अजिबातच हातामध्ये घ्यायचा नाही. सकाळी उठण्याच्या वेळा ह्या प्रत्येक गृहिणीच्या आपल्या घरातील कामांवर अवलंबून असतात आणि त्या वेळा वेगवेगळ्या असू देखील शकतात. म्हणून सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात न घेता डायरेक्टच आपण आपल्या ठरलेल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह न राहता सर्व कामं आपण वेळेत जर करण्याचा प्रयत्न केला, तर आपला वेळ तिथे वाचेल. कसं आहे भिंतीवरचे कॅलेंडर पाहून आपण आपले कामं उरकत असतो, त्याचं नियोजन करत असतो. पण आपल्या शरीराच्या कॅलेंडरचं काय? कसं आहे सगळीच कामं आपण महिला गृहिणी करत असतो, पण कुठेतरी आपण थकत असतो, कुठेतरी चिडचिडपणा येत असतो आणि म्हणून आपण आपली कामं अशा पद्धतीने केली पाहिजेत, की कुठेही आपल्याला थकवा आला नाही पाहिजे. एनर्जेटिक, उत्साही राहून हसतमुखाने जर काम केलं ना, तर आपल्या घरामध्ये देखील खूप शांत, आनंदी आणि सकारात्मकता ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कामाचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे. सकाळच्या कामाचं नियोजन करण्यासाठी आपण आदल्या रात्री त्या कामांची तयारी करणं गरजेचं आहे. समजा कधीतरी दुसऱ्या दिवशी कुठल्यातरी नातेवाईकाच्या कार्यक्रमाला जायचं आहे, कुठल्यातरी समारंभाला जायचं आहे, तर त्या दिवशी अतिरिक्त कामं अजिबातच काढायची नाही. जितकी महत्त्वाची ठराविक कामं आहेत, तितकी उरकून आपण हसतमुखाने तो कार्यक्रम अटेंड करू शकतो आणि मस्तपैकी आपण देखील तिथे एन्जॉय करू शकतो. वेळ वाया जाऊ नये म्हणून गृहिणींनी कामांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. दिवसातील कामांची यादी करणं, कामांमध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी करणं आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलून कामाची विभागणी करणं, या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. घरातील कामं करत असताना स्वतःसाठी वेळ देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तसं बघायला गेलं तर वेळ हा आपल्याला काढावाच लागतो आणि काढलाच पाहिजे. जसं की व्यायाम करणं, आराम करणं. तर ह्या गोष्टी ना आपला अतिरिक्त ताण जो आहे तो बर्नआउट करत असतात. शिवाय आपल्याला एनर्जी देण्याचं काम करत असतात. मेडिटेशन केल्याने थोडंसं डोकं आपलं शांत राहायला देखील मदत होते.
तर इथे मी काही सकाळच्या कामाचं नियोजन करण्यासाठी काही टिप्स सांगते आहे. जसं की रात्रीच उद्याच्या सकाळचं नियोजन म्हणजे कोणती-कोणती कामं करायची आहेत त्याचं नियोजन आपण करू शकतो. दुसरी गोष्ट सकाळी उठल्यामुळे बरीचशी कामं लवकर उरकतात असा माझा अनुभव आहे. तसं पाहायला गेलं तर घरातील कामे नियोजनरित्या एका पाठोपाठ केली तर पटकन होतातही आणि अगदी 2 ते 3 तासात घरातील सगळीच कामं उरकली जातात. पण जर आपण त्यात आळस, कंटाळा केला, की मग या 2 ते 3 तासांची कामे अगदी 4 ते 5 तास देखील घेतली जातात. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी काय कामं करायची आहेत याचं नियोजन आदल्याच रात्री आपण करून ठेवलं पाहिजे. त्यासाठी एक डायरी आपण नक्कीच वापरू शकतो आणि त्या डायरीमध्ये आपल्याला उद्या कोणती कामं करायची आहेत, कोणती भाजी बनवायची आहे, काय आवरायचं आहे, तर हे आपण या डायरीमध्ये नक्कीच लिहू शकतो आणि त्यानुसार आपण आपली कामं उरकू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट कामांना प्राधान्य दिलं पाहिजे. दिवसातील सर्वात महत्त्वाची कामं कोणती आहेत ते आपण ओळखली पाहिजेत आणि आपल्या ऊर्जेनुसार त्या कामांवरती आपण लक्ष केंद्रित करून ती कामं पटापट करून घेतली पाहिजेत. ही कामं करत असताना ज्या गोष्टी आपले वेळ वाया घालवतात, तर ती कामे आपण टाळली पाहिजेत. जसं की मोबाईलवरती स्क्रीनिंग करणं, रील्स पाहणं, फोन करणं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या वेळ घालवणाऱ्या आहेत आणि त्यामुळे कामाच्या वेळेमध्ये देखील या गोष्टींना थोडंसं आपण दुर्लक्षित केलं पाहिजे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाची विभागणी केली पाहिजे. घरातील जे फॅमिली मेंबर आहेत, त्या प्रत्येकाला कामं विभागून दिली पाहिजेत. प्रत्येक काम हे या घरातील गृहिणीनेच सगळं केलं पाहिजे असं काही नाहीये किंवा एखादं काम त्याला जमत नाही किंवा तिला येणार नाही अशी समजूत मनाची न काढता ते काम आपण त्यांच्यावर सोपवलं पाहिजे आणि त्यांना देखील ती कामं करण्याची सवय लागली पाहिजे. मोठी-मोठी नाही, परंतु हलकी-फुलकी, लहान अशी कामं हे नक्कीच करू शकतात. बऱ्याचशा घरांमध्ये आपल्याला असं चित्र दिसतं, की घरातील कामे, निम्मी कामे घरातील गृहिणीच करत असते. लहान मुलांना किंवा घरातील इतर फॅमिली मेंबरला ती कामं करताना आपण कधीच बघत नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय, की घरातील ही जी छोटी-मोठी कामं आहेत, ती आपण विभागून दिली पाहिजेत. लहान मुलांना छोटी-मोठी, हलकी-फुलकी कामं ही दिली पाहिजे. जपानसारख्या कंट्रीमध्ये आपण पाहतो, की ही जी कामं आहेत, स्वतःची स्वतः करण्याची सवय लावली जाते आणि ही कामं त्यांना करायला देतात आणि शाळेतून देखील त्यांना तसं शिक्षण दिलं जातं आणि म्हणून ही मुलं फार सेल्फ डिपेंड आपल्याला दिसतात. आपण देखील आपल्या मुलांना सेल्फ डिपेंड बनवू शकतो. स्वतःची स्वतः कामं करायला त्यांना शिकवलं पाहिजे आणि ही जेव्हा कामं आपण त्यांना करायला शिकवतो, ज्यावेळेस अशी वेळ येते ना, की फक्त मुलांना एकटं राहायची वेळ येते, त्यावेळेस याच गोष्टीचा त्यांना फायदा होणार असतो. आपण गृहिणी एकाच वेळी 2 ते 3 कामं करण्याची सवय असते आपल्याला, म्हणजे मल्टीटास्किंग म्हणतात याला. आता तुम्ही इथे पाहिलंच असेल, की मी इकडे एका साईडला भांडी घासते, तोपर्यंत एका साईडला मी माझी मशीन लावलेली आहे, वॉशिंग मशीन. त्याच्यामुळे एका साईडला भांडे जरी माझे होत असतील, तर दुसऱ्या साईडला माझे कपडे धुवून होतात आहे आणि बाथरूममध्ये अंघोळीसाठी गरम पाणी मी लावलेलं आहे. त्याच्यामुळे एकाच वेळी 2 ते 3 कामं सहजपणे आपण करू शकतो. मल्टीटास्किंग होणं आणि करून घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण ही जी कामं आपण करतोय ते तितक्याच परफेक्ट पद्धतीने होणं देखील गरजेचं आहे. मला वेळ नाही, मला खरंच वेळ मिळत नाही, मी कुठे जाऊ शकत नाही, मी घरातच असते, घरातल्याच कामांमध्ये माझा इतका वेळ जातो. ही जी कारणं आहेत ना, ही कारणं सांगणं आपण थांबवलं पाहिजे. कारण की जोपर्यंत आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही ना, तोपर्यंत आपल्याला तो वेळ मिळणार नाही आणि म्हणून कामाच्या धावपळीमध्ये स्वतःसाठी वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे. या वेळेमध्ये थोडासा व्यायाम करणं, ध्यान करणं, आपल्या आवडणाऱ्या छंदामध्ये वेळ घालवणं, अशा सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या मनाला एक आनंद मिळतो आणि स्वतः देखील उत्साही आणि एनर्जेटिक राहतो. आपल्या अवतीभोवतीचं वातावरण देखील आपल्याला सकारात्मक जाणवायला सुरुवात होते आणि जर घरातली गृहिणीच आनंदी, सकारात्मक जर असेल ना, तर घरातील सगळंच वातावरण आनंदी राहण्यास मदत होते. आता सगळ्यात महत्त्वाचं हिशोबाचं नियोजन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जशी घरातील गृहिणी प्रत्येक काम व्यवस्थित टापटीप पद्धतीने करत असते, तसंच देखील आपल्याला आपलं आर्थिक नियोजन, हिशोबाचं नियोजन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जसं की आपल्याला आठवड्याला लागणाऱ्या भाज्या आपण एकत्रच आणून ठेवतो. त्याच्यानंतर घरात लागणारा किराणा सामान, त्याचं बिल, तर ही सगळी जी आपण खरेदी केलेली बिलं आहेत ना, ती सगळी आपण सांभाळून ठेवली पाहिजेत. तर ही बिलं आपल्याला हिशोब करण्यासाठी खूप उपयोगी
उपयोगी पडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक डायरी आपण मेंटेन केली पाहिजे, की जी डायरी आपल्या आठवड्याचा खर्च आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येईल आणि झालेला खर्च आपल्याला समजेल. अशी सवय जर आपण लावून घेतली तर आपलं आर्थिक नियोजन परफेक्ट होतं. त्यामुळे आपल्याला हातामध्ये किती पैसे शिल्लक राहत आहेत, तर त्यानुसार आपण त्या पैशांची सेव्हिंग देखील करू शकतो. आताच्या काळातील गृहिणी सेव्हिंग केलेले पैसे हे एखाद्या डब्यामध्ये किंवा कपाटाच्या लॉकरमध्ये न ठेवता या पैशांची गुंतवणूक करत असते. तर गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आहेत मार्केटमध्ये. जसं की शेअर मार्केट झालं, म्युच्युअल फंड झालं, एफ-डी झाली, पोस्ट झालं. तर यामध्ये तुम्ही तुमचे पैसे योग्यरित्या गुंतवून ठेवू शकता आणि हे पैसे आजची गुंतवणूक उद्या तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरू शकणार आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन करत असताना गुंतवणूक, पैशांची सोबतच हिशोब या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्या घरातील वेगवेगळी कामांचं नियोजन आपण उत्तम रीतीने करू शकतो आणि त्यासाठी आपण एखादी डायरी मेंटेन करू शकतो. तर उद्याच्या कामाचं नियोजन करण्यासाठी ही कोणती-कोणती कामं करणं गरजेचं आहे, महत्त्वाची आहेत, हे सगळं आपण जर डायरीमध्ये मेंटेन करून ठेवलं, तर आपली कामं वेळेत होतील, चिडचिड होणार नाही. उगाच चिडचिड करून कामे उरकत बसण्यापेक्षा आज जितकी महत्त्वाची कामं आहेत, तितकीच कामे आपण उरकली पाहिजेत. त्यामुळे ताण येणार नाही आणि घर देखील आनंदी राहील. या सगळ्या घरातील कामे उरकण्यासाठी ऊर्जा लागते आणि ही सकारात्मकता ऊर्जा येते कुठून तर रोजचे व्यायाम सोबतच वॉकिंग सोबतच मेडिटेशन हे सगळं केल्याने आपल्याला एक सकारात्मकता जाणवते आणि ऊर्जा मिळत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला 1% जरी आवडला असेल आणि फायदेशीर वाटत असेल तर नक्कीच लाईक करा. सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आजचं मी माझं पूर्ण डेली रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.